एवढी छान कोथिंबीर आलेली बऱ्याच दिवसाची. माझं आता सध्या मला ना भाजीला कोथिंबीरच नाही आहे, त्यामुळे आज मी ही काढून घेणार आहे. खरं तर याला कापायला मी कात्री घेऊन येणार होते, पण राहून गेली माझ्याच्यानी. आणि ही खूप अशी जास्त नाही आहे बरं का, थोडेच बेट आहेत, पण ते एकदम भरगच्च आलेले आहेत. शेतामध्ये कशी येते एकदम तशीच. त्यानंतर हा पालक पण खूप मस्त आलेला आहे, पण मी त्याला ना आत्ताच नाही खुडणार हा वाला. आणि जेव्हा मोठा होईल ना तेव्हा हे दोन्ही मी सोबतच खुडेल, म्हणजे ना मला एकदम ते दोन्हीच्यामध्ये नवीन पालक लावलाय जो आणखी खूप छोटा आहे, एकदमच म्हणजे 2 पानांवर आलेला आहे हा वाला. त्यानंतर हा आणि हा, असे तिन्ही मिळून एकदाच मी काढले ना तर माझी एक भाजी आरामात होऊन जाईल, म्हणून म्हटलं की चला 3 याच्यामध्ये पालकच लावून घेऊया. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे मस्तपैकी कांद्याची पात आणि आंबाड्याची भाजी. याच्यामध्ये पण आंबाडी, मी गावावरून ना आंबाडीची ते बी घेऊन आले होते आणि सहज याच्यामध्ये टाकून दिलं तर ते छान येऊन गेलं. याच्यामध्ये पण मी पालक लावला होता आणि त्याला आता असे छान बी आले आणि थोड्या दिवसामध्ये मी याचं बी काढून घेणार आहे. आणि तो बी काढूस तर हे गमेलं रिकामच राहील ना, म्हणून मी याच्यामध्ये कांदा लावलाय. म्हणजे मोड आलेले कांदे असतात ना ते मी लावून दिलेत. मग त्या कांद्याच्या पातीची पण एक भाजी तर आरामात होऊन जाते, ही काही आणि हा काही. आता हुकून चुकून उगलेले ते टोमॅटो एवढे आहेत ना बघा, हे इथं एक आहे, त्यानंतर याच्यामध्ये नाहीये, त्याच्यामध्ये एक आहे ते आणि चांगलं मोठं झालंय. म्हटलं ही कोथिंबीर काढली ना की ते टोमॅटो पण छान वाढून जाईल. नंतर इथं एक आहे, हे उकून चुकून आलेलं नाही, हे मी लावलेलं आहे. आणि हे 2 मिरच्या पण लावलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये हे गवत आहे. हा हे नवीन लावलेला चुका जो की आता जस्ट उगतोय हळूहळू, 2 पानांवरतीच आलेला आहे. हे आहेत आणखीन ह्या टबमध्ये लावलेले टोमॅटो, जे ज्यांची ग्रोथ छान आहे. लावले तेव्हा एकदम छोटे छोटे होते, आता छान झालेत, छान मोठे मोठे झालेत. आणि ह्याच्यामध्ये ना अशीच आढा उगलेली ही ना तांदूळची भाजी आहे. ह्याच्यामध्ये काही दिवसापूर्वी मी हे लावलं होतं, हरभरे लावले होते, त्याला छान आता मोड यायला लागलेत. हे बघा मस्त मोड आलेत त्याला. त्याच्यामध्ये आणखीन थोडीशी कोथिंबीर पण खूप मस्त उगली आहे, एकदम अशी छान उगून आली आहे. हा असा कचरा घरातला वेस्टेज असतं ना ते मी घेऊन येते आणि ते मी मातीमध्ये मिक्स करते. त्याच्यावरून आणखीन 1-2 लेअर माती टाकते, त्याच्यामध्ये कोकोपीट मिक्स करते आणि त्याच्यामध्ये झाड लावते, म्हणजे माती पण कमी लागते आणि याचं ना नंतर कंपोस्ट पण बनतं. ह्या सगळ्या कुंड्यांमध्ये ना मी हे घरामधला कचरा भरते. ड्रममध्ये ना मी जस्ट आता 2-3 टोमॅटोची झाडं लावलेत, पण त्यांनी अशा माना टाकून दिलेल्या आहेत, कारण त्यांना मी दुसरीकडे ट्रान्सफर केले म्हणून. त्यानंतर हे कांदे लावले, याच्यामध्ये 2-3 कांदे लावलेले आहेत, 5-6 कांदे लावलेत. हा ड्रम असाच मोकळा राहील म्हणून खाली. आणि सगळ्यात मोठं टोमॅटोचं झाड आहे, माहीत नाही का पण हे आता सुकायला लागलं. याला मस्तपैकी टोमॅटो आले, पण ते आता सुकतंयच आहे. इथं पण आणखीन एक टोमॅटोचं झाड. त्यानंतर याच्यामध्ये पण मी हे हरभरे लावले होते जे की छान आलेत. आणि हा कारल्याचा वेल. आणि याच्यामध्ये पण खाली थोडा थोडा मी ना असा चुका लावलेला आहे. भूमिका पृथ्वीराज महाडिक पाटील हे या ताईंचं चॅनलचं नाव आहे आणि खूप छान व्हिडिओ आहेत. मी स्वतः जाऊन सगळे व्हिडिओ वॉच केले आणि तुम्हालाही जर त्यांचे व्हिडिओ जर आवडत असतील ना तर नक्की त्यांच्या चॅनलला एकदा भेट द्या आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे सगळ्यांना, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा चॅनलला त्यांच्या पण. आणि तुमच्याही चॅनलचं प्रमोशन करायचं असेल तर फुल वॉच करा, त्यानंतर लाईक करा आणि कमेंट करा. तर इथं ना मला आज कोथिंबीर हार्वेस्ट करायची होती. सुरुवातीला ठरवलं की समोरच्या बॅगमधली कोथिंबीर काढूया, पण नंतर म्हटलं की नाही ह्याच्यातली काढूया, कारण ह्याच्यामध्ये एक टोमॅटोचं झाड आहे 2 नंबरच्या बॅगमध्ये. आणि मग ते टोमॅटोच्या झाडाची ह्या कोथिंबीरीमुळे जास्त ग्रोथ होत नाही आहे. आता ही कोथिंबीर आहे ना ती गावरान नाही आहे. गावरान जरी नसेल ना तरी ती ऑर्गॅनिक आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण याच्यामध्ये कुठल्याच खताचा वापर केलेला नाही आहे. फक्त शेणखत आणि घरामधलं जे किचन वेस्ट असतं ना त्याच्यापासून मी माती तयार केलेली आहे. एका ताईंची कमेंट होती की 4थ्या मजल्यावर कसं घेऊन जाता किंवा माती कशी बनवता ते सांगा. तर मातीमध्ये काहीच नाही, खूप सिंपल आहे. आता घरामधलं जे किचन वेस्ट असतं म्हणजे न शिजवलेलं अन्न, जसं की भाज्यांच्या काड्या किंवा फळांची सालं वगैरे
किंवा कांद्याची सालं किंवा केळीची सालं असं जे न शिजवलेलं अन्न असतं ना घरामधलं, तेच मी यूज करते याच्यामध्ये. रोजचं निघतं आणि ते मला जेव्हा माती बनवायची असते ना, तेव्हा मी 1 लेयर माती, त्यानंतर त्याच्यामध्ये 1 लेयर घरामधलं किचन वेस्ट, त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये माती टाकते आणि त्याच्यामध्ये कोकोपीट मिक्स करते आणि गावावरून आणलेलं मी शेणखत आहे ते पण त्याच्यामध्ये मिक्स करून टाकते. त्यामुळे शेणखतामुळे ना हे एवढ्या सगळ्या छान भाज्या हिरव्यागार दिसत आहेत. नाहीतर फक्तच माती वापरून ना अशा भाज्या छान येत नाहीत, मला असं वाटतं. आणि राहिला प्रश्न 4थ्या मजल्यावरती माती कशी न्यायची, तर ती कशी आणत असेल मी, तुम्हीच विचार करा. कारण फक्त मोकळं जरी यायचं असेल तरी एवढा दम लागतो वरती. आणि मला जशी लागेल तशी मी माती घेऊन येते. एकाच दिवशी काही सगळी आणत नाही आहे. मला ज्या दिवशी ग्रो बॅग भरायच्या असतील ना, त्या दिवशीच मी माती घेऊन येते. मग ते कधीतरी 4-5 दिवसातून एकदा आणते. आणि आम्ही जिथे राहते तिथं शेजारी आणखीन शेती आहे, त्या शेतातूनच कुठून तरी मी माती घेऊन येते. आता ह्याला तुम्ही काहीही म्हणा, पण ही माझी एक आवड आहे. त्यामुळे मग किती त्रास झाला ना तरी मला त्याचं काही वाटत नाही. मला फक्त आपली स्वतःची आवड जपायची एवढंच कळतं मला फक्त. आता एवढीच छान कोथिंबीर मी हार्वेस्ट केली आहे. सगळीच आज काढणार नाही आहे, फक्त एकाच बॅगमधली काढणार आहे. कारण घरी नेऊन परतही ती सुकूनच जाईल फ्रीजमध्ये जरी ठेवली तरी. फ्रीजमध्ये ठेवून का खायचं, त्यापेक्षा ताजं खायचं मला असं वाटतं आहे. आणि आपल्या घरचं आहे ना, स्वतः उगवलेलं आणि स्वतःच पिकवलेलं किती असेल, किती कमी असेल ना तरी छान वाटते ताजं खायला. याच्यामध्ये माझ्या 3 ते 4 भाज्या आरामात होऊन जातील. मोठे मोठे पानं आहेत ह्या कोथिंबीरीचे एकदम. चला तर एवढी कोथिंबीर निघाली आहे बघा. आणि हे जरासं झाड वाकलं होतं कोथिंबीरीमुळे. आता याची ग्रोथ छान होईल. आणि हे 2 त्याच्या शेजारी एक पिल्लू होतं, म्हटलं चला हे दुसरीकडे लावून घेऊया, म्हणजे ते पण छान येऊन जाईल. आणि बघा आता ह्याची वाढ किती झपाट्याने होती आणि थोड्याच दिवसामध्ये ना याला फुलं पण यायला चालू होतील. एकाची ग्रोथ आता छान होईल. आता हे वाकलेलं टोमॅटोचं झाड पुन्हा एकदा सरळ करून दिलं. याच्यामध्ये काही लाल माठ पण आहे आणि खुडलेली कोथिंबीर पुन्हा एकदा फुटल बरं. काढलेलं टोमॅटोचं रोप आहे ना, मी ह्या ड्रममध्ये लावते. याच्यामध्ये मी ऑलरेडी 2-3 लावलेत, पण आणखीन एक लावते इथं. याच्यापैकी 2-3 जरी आले ना, 2 जरी आले तरी छान. असं हे एक नवीन ॲडमिशन, त्यानंतर हे 2-3 सोबतचे, यांनी तर मानास टाकून दिल्यात. घरामध्ये जे कोंब आलेले कांदे होते ना, तीच मी वरती घेऊन आले आणि सगळे कांदे लावलेले मी तेच कांदे आहेत. आणि हे घरामधल्या कुंडीमध्ये गॅलरीमध्ये उगलेले टोमॅटोची झाडं येतं. टोमॅटोचं मी एकही रोप तयार केलेलं नाही आहे, ते सगळेच असे उगलेले आहेत. आता ते सगळेच असेच का उगतेत माहिती आहे का? कारण मी गॅलरीतल्या झाडांना पण किचन वेस्टचा यूज केलेला आहे, त्यामुळे ना ते असे उगून जातात. आणि गॅलरीमध्ये पण माझे 2 टोमॅटोची मोठी झाडं आहेत, त्याला टोमॅटो पण येत आहेत ना, त्यामुळे मग हे असे नंतर कधीतरी ना त्याच्यामध्ये बी पडलेलं असतं, नंतर ते कधीतरी उगून जातं ते असे. आणि छान एकदम हेल्दी झालेले होते. म्हटलं चला आता यांना ट्रान्सफर करूयात. त्यासाठी मी ह्या ड्रममध्ये खाली किचन वेस्ट टाकलं, माती टाकली, त्यानंतर कोकोपीटचा यूज याच्यामध्ये मी केला नाही. त्याच्यामध्ये थोडंसं शेणखत पण मी टाकलेलं आहे. आता बघूया हे टोमॅटो कसे येणार. याच्यापैकी 2 झाडं जरी आले ना तरी छान टोमॅटो लागतील त्याला. ड्रम तसा मोठा आहे, त्याच्यामध्ये भरपूर सारी माती पण लागली आहे आणि थोडंसं शेणखत घालून मी ते सगळं मिक्स करून घेतलं. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. आणि हो, इथपर्यंत आलाच आहात तर लाईक करायला विसरू नका.